refer that the referral system in community health nursing मध्ये. ओके, इम्पॉर्टंट टॉपिक आहे रेफरल सिस्टीम. ओके, रेफरल सिस्टीम म्हणजे काय? रेफर करणे वन प्लेस टू अनदर प्लेस. म्हणजे कसं, ज्या वेळेला माझ्याकडे एखादा पेशंट येईल, लागतो फिवरचा पेशंट आहे, म्हणजे मी रिकव्हरी त्याला करू शकतो. पण सपोज एमर्जन्सी कंडिशनवाला पेशंट आहे, सो मी त्याला रेफर करणार तुझ्या एमर्जन्सी हॉस्पिटल्सला किंवा ज्या ठिकाणी कॅज्युअलिटी अवेलेबल असतात त्या हॉस्पिटल्सला. ओके, तर आता रेफरल सिस्टीम इट इज अ स्ट्रक्चर प्रोसेस दॅट फॅसिलिटेट द ट्रान्सफर ऑफ पेशंट फ्रॉम वन हेल्थ केअर प्रोव्हायडर ऑफ फॅसिलिटी टू अनदर. ओके, आता ज्या वेळेला आपण एक्झाम्पल घेऊ सब सेंटरचं. सब सेंटरला काय करतात, जे नॉर्मल इलनेस असेल, ओके, त्याला आपण प्रिव्हेंट करू शकतो किंवा रिकवर करू शकतो. नॉर्मल मायनर अलायमेंट्स असेल, ओके, किंवा फिवर असेल, चिल्स असेल, कफ असेल, कोड असेल, ओके, हे नॉर्मल म्हणजे मायनर डिसीजेस आहे. ओके, मायनर इलनेस आहे. तर माझ्याकडे आता काय ऑप्शन्स काय माझ्याकडे, की मी या पेशंटला रेफर करू शकतो. डेंग्यूवाला पेशंट, कारण की बघा सब सेंटरला बेड्स अवेलेबल नसतात, त्यामुळे सिंगल वन बेडवरती तुम्ही त्याला ऍडमिट करू शकत नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, की प्रायमरी हेल्थ सेंटरला त्याला रेफर करायचं आहे. मग तुम्ही त्याला रेफर करणार तुझ्या प्रायमरी हेल्थ सेंटरला. ओके, प्रायमरी हेल्थ सेंटरला तुम्ही रेफर केल्यानंतर त्यावेळेला पण त्यांना कळणार की ह्या पर्सनला हा जो फिवर आहे हा हाय ग्रेड फिवर आहे, म्हणजे काय डेंग्यू वगैरे असेल, मलेरिया असेल, असं आहे. ओके, तर मग ह्या पेशंटला जर का अजून डायग्नोसिस झाले असेल, लाईक हार्ट प्रॉब्लेम त्याला झाला असेल, किडनी प्रॉब्लेम त्याला असेल, सो त्याला कुठे रेफर करणार? कम्युनिटी हेल्थ सेंटरला. कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये जर का रिकवर होत नसेल तर मग त्याला कुठे रेफर करणार? डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला. मग आता डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये अवेलेबल रेट किती आहे, ओके, त्या पर्सनला, ओके, रिकवर रेट होऊ शकते का, की त्याला आपण स्पेशल हॉस्पिटलला रेफर करू शकतो. मग काय, आता पेशंटला किडनी रिलेटेड डिसऑर्डर झाला तर मग मी त्याला कुठे करणार? ज्या ठिकाणी किडनी स्पेशलिस्ट डॉक्टर असतात त्या ठिकाणी मल्टी स्पेशालिटीमध्ये मी त्याला ट्रान्सफर करणार. म्हणजे ही कोणती सिस्टीम झाली? माझी रेफरल सिस्टीम. ओके, रेफरल सिस्टीम म्हणजे मला स्मॉल साईज पासून ते लार्ज हॉस्पिटल्स पर्यंत जायचं आहे. मग जर का त्या ठिकाणी सुद्धा होत नसेल सो मी त्याला स्टेट लेवलला रेफर करू शकतो. ओके, या टाईप म्हणून आपण रेफरल सिस्टीम ही आज स्टडीमध्ये करणार, म्हणजे स्टडी करणार आहे या सिस्टीमची. टिपिकली फॉर अ स्पेशलाइज केअर ऑफ अ सर्व्हिस दॅट द रेफरिंग प्रोव्हाइड कॅन नॉट बी प्रोव्हाइड. मी बोललो ना तुम्हाला, स्पेशालिटी सर्व्हिसेस हे कुठेच प्रोव्हाइड केल्या जात नाही, पण जर का स्पेशालिटी हॉस्पिटल्स असतात त्या ठिकाणीच हे सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. दिस सिस्टम एन्श्योर्स द पेशंट रिसीव्ह अप्रोप्रिएट अँड टाइमली मेडिकल केअर व्हाईल प्रमोटिंग continuity and the collaborating among the healthcare providers. ओके, या सिस्टीम मध्ये काय असणार आहे? मेडिकल केअर तर आपण प्रोव्हाइड करू शकतो, ओके, पण आपल्याला काय करायची? मेडिकल केअर प्रोव्हाइड करता करताच आपल्याला त्यांना कंटिन्युअसली केअर प्रोव्हाइड करायची. म्हणून आपण काय करणार? ही रेफरल सिस्टीम फॉलो करणार. त्यानंतर आहे डेफिनेशन्स ऑफ रेफरल सिस्टीम. डेफिनेशन मध्ये हे सांगितलं आहे की द सिस्टम इट इज अ पेशंट इज सेंट फ्रॉम हेल्थ केअर सेंटर हॅव्हिंग fever, okay, or amenities, okay, to the health institutions or the treatment center which has more resources, facility and the amenities. ओके, म्हणजे कसं, ज्या वेळेला माझ्याकडे जर का पेशंट आला, एखादा फिवरचा पेशंट आहे, तर माझ्याकडे फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी काय आहे का? लॅब रिपोर्ट म्हणजे लॅब आहे का माझ्याकडं? नाही. इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी नाही. माझ्याकडे जस्ट नॉर्मल बेसिक मेडिकेशन आहे ज्यावरती मी त्याला रेफर करू शकतो. ओके, मग आता जर का माझ्याकडे असा पेशंट आला त्याला की जसा सीबीसी रेट खूप काउंट, म्हणजे अॅनिमियावाला पेशंट आला, मी जास्तीत जास्त काय करू शकतो? अॅनिमियाचे ट्रीटमेंट त्याला देऊ शकतो. पण मला हे पण बघायचं आहे की पेशंटला एचबी लेवल किती आहे. मी एचबी लेवल बघणार पण ऍक्युरेसी बघणार का नाही, म्हणून मला सीबीसी काढावं लागणार. मग मी सीबीसी साठी काय बोलणार? पेशंटला प्रायमरी हेल्थ सेंटरला रेफर करणार. ओके, त्यामध्ये मग कोणत्याही डिसीज कंडिशन असो आपल्याला हे रेफरल सिस्टीम फॉलो करायची. आता मला कळतंय की पेशंटला इमर्जन्सी आहे, पेशंटला रेफरल सिस्टीमची गरज आहे, पण मी त्याला माझ्याकडे ठेवणार का नाही? फर्स्ट ज्यावेळेला 30 मिनिट्समध्येच मला ही रेफरल सिस्टीम फॉलो करावं लागते. 30 मिनिट्समध्ये. ओके, तर 30 मिनिटपर्यंतच मी सब सेंटरला पेशंटला चेक करणार. ओके, पेशंटची आयडेंटिफाय करणार, डायग्नोसिस करणार
आणि पेशंटला त्या ठिकाणी रेफर करणार. आता ही झाली म्हणजे डेफिनेशन. त्यानंतर मी बघणार आहे कंपोनंट्स. रेफरिंग प्रोव्हायडर्स लाईक प्रायमरी केअर फिजिशियन्स असणार की जे फिजिशियन ज्या ठिकाणी प्रायमरी केअर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतात. ऑफन सर्व ॲज द इनिशियल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट फॉर द पेशंट सिकिंग मेडिकल केअर. ओके, दे असेस द पेशंट हेल्थ कॉन्सर्न अँड व्हेन द नेसेसरी रेफर देम टू स्पेशलिस्ट और अदर हेल्थ केअर फॅसिलिटीज फॉर द फर्दर इव्हॅल्युएशन्स और द ट्रीटमेंट. सेम यामध्ये पण ते दिलेलं आहे की कंपोनंट काय बोलतात, प्रायमरी केअर फिजिशियन्स. जे फिजिशियन्स असतात ना प्रायमरीसाठी, म्हणजे प्रायमरी हेल्थ रिकवर करणार, म्हणजे कोणत्या कोणत्या प्रायमरी हेल्थ असेल, फिवर्स, चिल्स, कफ, कोल्ड, डायरिया, अजून ॲबडोमिनल पेन, बॅक पेन, जे पण मायनर अलाइनमेंट असणार ना आपले, ते सर्व प्रायमरी फिजिशियन ती त्या ठिकाणी केअर प्रोव्हाइड करू शकतो. ओके, इनिशियली पॉईंटमध्ये तो काय करणार, पेशंट सोबत कॉन्टॅक्ट ठेवणार आणि पेशंटला डायग्नोसिस करणार. डायग्नोसिस केल्यानंतर त्याला करणार की पेशंटची सिव्हिरिटी ही स्पेशालिटीमध्ये आहे, सो तो काय करणार, त्याला स्पेशालिटीमध्ये ट्रान्सफर करणार किंवा रेफर करणार. स्पेशालिस्ट म्हणजे काय, रेफरिंग प्रोव्हायडिंग मे बी इन्क्लुडिंग इन द स्पेशालिस्ट टू रेफर पेशंट टू अदर स्पेशालिस्ट विदिन द सेम और डिफरंट हेल्थ केअर नेटवर्क फॉर द मोर स्पेशालिटी केअर. ओके, आता एक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहे. ओके, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्येच आपण मल्टी स्पेशालिटी फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो. मग आता त्या डिस्ट्रिक्ट म्हणून किती नंबर ऑफ पीपल हे रेफर होतात, त्या ठिकाणी आपल्याला त्यांचा डाटा रेकॉर्ड ठेवायचा आहे. ओके, तुम्ही पण ज्या वेळेला मी रेफर करतो, सो माझ्याकडे रेफरल सिस्टीममध्ये ID त्याची मी बनवणार आणि त्या ठिकाणी रेफर पाठवणार. विदाऊट लेटर माझा तो रेफर होऊ शकत नाही किंवा त्याला प्रॉपरली ट्रीटमेंट भेटू शकत नाही. रेफरल सिस्टीममध्ये मला त्या पेपरवरती मला हेच लिहावं लागणार की पेशंट हा फिवरमध्ये आहे, माझ्याकडे आला होता, सो मी या पेशंटला रेफर करणार. ओके, त्या ठिकाणी तुमची सिग्नेचर, तुमची पोस्ट असेल आणि तुमचं स्टॅम्प ऑफ तुम्ही ज्या सेंटरला वर्क करतात त्या सेंटरचं आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागेल. ओके, हे काय आपले स्पेशलिस्ट, म्हणजे ज्या ठिकाणी मला स्पेशलिस्ट हॉस्पिटलला त्याला ट्रान्सफर करायचं आहे किंवा रेफर करायचं आहे त्या पेशंटचं मी या ठिकाणी प्रॉपर डॉक्युमेंटेशन करणार. रिसिव्हिंग प्रोव्हायडर्स स्पेशालिस्ट म्हणजे कोणते, आता जे रिसिव्ह करणार हे आपण बघितले रेफर करणार, वरचा कोणता तर रेफरिंग. ओके, नंतर कोणता आहे रिसिव्हिंग. रिसिव्हिंग प्रोव्हायडर कोणते असतात, लाईक स्पेशालिस्ट हेल्थ केअर प्रोव्हाइड विथ द स्पेशलाइज ट्रेनिंग अँड द एक्सपर्टीज इन अ स्पेसिफिक मेडिकल फील्ड. आता हार्ट रिलेटेड डिसीज आहे, सो हार्ट सर्जन असेल किंवा कार्डियक सर्जन असेल किंवा ज्याचा PhD झालेला आहे इन कार्डियक सेक्टर्समध्ये किंवा त्याची जो PG झालेली इन कार्डियकमध्ये. ओके, सो कार्डियक स्पेशलिस्टकडे मी काय करणार, त्याला रेफर करणार. मग तो रिसिव्ह करणार. तो रिसिव्ह केल्यानंतर काय रिसिव्ह करणार की माझं जे लेटर आहे ते त्यामध्ये मी काय फाइंड आउट केलं आणि तो काय फाइंड आउट करणार त्यामध्ये. ओके, सो हे त्या ठिकाणी तो स्पेशलिस्ट फॉलो करणार. दे रिसिव्ह रेफरल फ्रॉम PS or the other specialist for the consultations and diagnosis and treatment. ओके, प्रायमरी केअर प्रोव्हायडर असणार, त्यांच्याकडून तो रिसिव्ह करणार PC, PS. ओके, त्यानंतर तो काय करणार, कन्सल्टेशन करणार, त्यांचं प्रॉपरली डॉक्युमेंटेशन करणार, कन्सल्ट फॉर्म भरवून घेणार, डायग्नोसिस करणार आणि ट्रीटमेंट फॉलो करणार. डायग्नोसिसमध्ये काय इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट असेल. ओके, जे आपण जो स्पेशलिस्ट डॉक्टर्स आहे किंवा जो स्पेशलिस्ट ऑफिसर आहे मेडिकल ऑफिसर, तो डायग्नोसिस करणार म्हणजे काय इन्व्हेस्टिगेशन करणार, जे आपण रिपोर्ट्स आहेत तो त्या ठिकाणी फॉलो करणार आणि त्या ठिकाणी त्याला ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार ॲज पर त्याच्या डायग्नोसिसनुसार. ओके, फॅसिलिटीज कोणत्या कोणत्या प्रोव्हाइड करू शकतो तो जो रिसिव्हर आहे तो. रेफर मे बी ऑल्सो इन्व्हॉल्व इन द ट्रान्सफरिंग टू द हेल्थ केअर फॅसिलिटीज इक्विप्ड with the advanced diagnostic tools, specialized equipment or the specific treatment capability or unavailability of the referring of the providing location. म्हणजे काय, तो फॅसिलिटी कोणत्या प्रोव्हाइड करू शकतो की ज्याच्याकडे त्या फॅसिलिटी आहेत, लॅब रिपोर्टिंग आहे, इक्विपमेंट आहे, ओके, प्रॉपरली बेड आहे, त्यानंतर प्रॉपरली ॲडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी प्रॉपरली मेडिकेशन त्याच्याकडे अवेलेबल आहे, फार्मसी आहे. ओके, अजून ज्या पण इक्विपमेंट त्याला लागणार त्या पेशंटला सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी, सो त्या फॅसिलिटीज तो प्रोव्हाइड करू शकतो. कोणता जो रिसिव्ह पर्सन आहे तो, म्हणजे कोणतं, आता मी एका पर्सनला रिसिव्ह केला म्हणजे रिसिव्ह करतो, सो मी कोण झाला स्पेशालिस्ट. तुम्ही ज्या पेशंटला रेफर करतात तुम्ही कोण झाले नॉर्मल पर्सन, म्हणजे की नॉर्मल तुम्ही फिजिशियन आहे. फिजिशियन काय करतो, रेफर करतो कुठे स्पेशालिस्ट. तुमच्याकडे एक पेशंट आला, बोलतो की मला चेस्टमध्ये पेन होत आहे, सो तुम्ही त्या ठिकाणी काय करणार की ऑस्कल्टेशन करणार त्याची हार्ट साऊंड.
प्रॉपरली हार्ड साऊंड आहे का, तुम्हाला ॲबनॉर्मॅलिटी वाटली तर तुम्ही माझ्याकडे रेफर करणार. मग तुमचा जो रेफरिंग फॉर्म आहे त्यावर तुम्ही काय डायग्नोसिस केली आणि मी काय डायग्नोसिस करणार, ओके, किंवा मी काय कन्सल्टेशन करणार की त्या ठिकाणी रिसिव्हरकडे असणार. ओके, समजलं तुम्हाला सर्वांना. आता लास्टला आहे रेफर कोऑर्डिनेशन्स. त्या ठिकाणी बघू कोणाकोणामध्ये कोऑर्डिनेशन्स असणार रेफरल सिस्टीम मध्ये. ओके, रेफर कोऑर्डिनेटर्स लाईक dedicated staff responsible for the facilitating in the referral process. Okay, they ensure seamless communications between referring and the receiving provider, coordinating patient appointment and the manage the transfer of medical records and the relevant clinical information. आता जो रेफरल कोऑर्डिनेशन म्हणजे काय की कोऑर्डिनेशन असणार ते हेल्थ सेक्टर वर्कर मध्ये. सो तुम्ही माझ्याकडे एक पेशंट रेफर करताय, सो माझ्यामध्ये तुमच्यामध्ये कोऑर्डिनेशन्स पाहिजेत. काय, कारण की पेशंटला आपल्याला हेल्थ सर्व्हिस प्रोव्हाइड करायची. सो तुम्ही काय करणार, तुम्ही काय करणार, सेंड करणार डाटा ऑफ त्या पेशंटचा जो की तुम्ही रेकॉर्ड केलेला आहे. तुम्ही माझ्याकडे काय करणार, रिपोर्टिंग करणार की ह्या पेशंटला हा डिसीज झालेला आहे. सो माझ्या आयडेंटिफायनुसार हा डिसीज त्या पेशंटला आहे. मग मी काय करणार की रिव्हेरीफाय करणार, रिचेक करणार की प्रॉपरली खरंच आहे का तो डायग्नोसिस. कारण की मी स्पेशालिस्ट आहे ना, तुम्ही जस्ट जनरल आहे, तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहे, पण मला स्पेशालिटी म्हणजे काय, मला त्या पॉईंटकडे फोकस करावं लागणार. म्हणून मी ज्या पण स्पेशलिस्टचा रिपोर्ट आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्याला करायला सांगणार. ओके, आणि पेशंटला ट्रान्सफर करणार विथ द तुमच्या अपॉइंटमेंटनुसार. जोपर्यंत तुम्ही अपॉइंटमेंट लिहून देणार नाही त्याला की माझ्याकडे यायला, सो तोपर्यंत तुम्ही पेशंटला रिसिव्ह करू शकत नाही. इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड EHRS. इंटिग्रेटिंग EHRS म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड सिस्टीम सॉल्व फॉर द सिक्युअर अँड द इफेक्टिव्ह एक्सचेंज ऑफ पेशंट इन्फॉर्मेशन बिटवीन द हेल्थ केअर प्रोव्हायडर्स, ensuring continuity of the care and the inform of decision making. इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड म्हणजे कोणता की तो इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड आपण एक्सचेंज करू शकतो. जसं की तुम्हाला एखादी आपण बोललो ना आभा, ABHA, ओके, ते निश्चय ॲप, अजून मानस, अजून कोणता डिजिटल भारत. ओके, ह्या ॲपवरती काय तुम्ही तुमच्या फॅसिलिटी, तुम्हाला काय डिसीज कंडिशन आहे, जे आता जे पेशंट असे असतात की त्यांना खूप सिव्हिअर कंडिशनमध्ये मेडिकल इमर्जन्सी असते. सो ह्या पेशंटचं ID त्या ठिकाणी काय करतात, गव्हर्नमेंट बनवायला सांगतात. बनवल्यानंतर तुम्हाला ज्या वेळेला इमर्जन्सी असेल, सो मी त्या ठिकाणी तुम्हाला ट्रीटमेंट फॉलो करू शकतो. तुम्ही माझ्या अंडर आले, सो तुम्हाला कोणती रिपोर्ट्स करायची गरज आहे का, लॅब रिपोर्ट नाही. तुमचे ऑल रिपोर्ट्स कोणा असणार, तुमच्या डिजिटल कार्डमध्ये असणारच ना सर्व रेकॉर्ड. ज्या वेळेला मी तुमची ID त्या ठिकाणी टाकणार, सो मला आयडेंटिफाय होणार की तुम्हाला कोणता डिसीज आहे. त्या डिसीजवर मी तुम्हाला ट्रीटमेंट प्रोव्हाइड करू शकतो. तुमचा जो पण खर्च आहे तो पण वाचेल, टाइम पण वाचेल आणि तुम्हाला प्रॉपर फॅसिलिटी सुद्धा प्रोव्हाइड होईल. क्लिनिकल इन्फॉर्मेशन एक्सचेंज कोणता कोणता करू शकतो आपण, लाईक मेडिकल रेकॉर्ड. मेडिकल रेकॉर्ड आपण एक्सचेंज करू शकतो. डायग्नोस्टिक टेस्ट असेल, ओके, किंवा ट्रीटमेंट प्लॅन असेल रिसिव्हिंग टू द प्रोव्हायडर, इन्फॉर्मेशन असेल फॉर द रिसिव्हिंग पेशंटसाठी, ओके, किंवा अप्रोप्रिएट केअर प्लॅन असेल. म्हणजे कसं, आता हिस्ट्री आहे, हिस्ट्री तुम्ही मला पेशंटची हिस्ट्री दिली की ह्या पेशंटला खूप दिवसापासून 8 days पासून फिवर आहे, हाय ग्रेड फिवर, ती रिसिव्ह केली मी हिस्ट्री. ओके, तुम्ही कोणत्या ट्रीटमेंट त्याला फॉलो केला त्या असेल. त्यानंतर लॅब टेस्ट तुम्ही कोणत्या कोणत्या केले, तुम्ही कोणते कोणते करणार, CBC करणार, डेंग्यू टेस्ट करणार, मलेरिया करणार, HIV टेस्ट करणार, ऑल टेस्ट तुम्ही करणार. मग त्या टेस्टवरती मी त्याला डायग्नोसिस करणार आणि माझ्याकडे पाठवणार. म्हणजे मग मी काय करू शकतो, मेडिकल रेकॉर्ड या ठिकाणी ट्रान्सफर केला ना आपण त्या पेशंटचा. ओके, consultations and the collaboration. Receiving provider documents their evaluation, diagnosis, finding, treatment recommendations, and the follow-up for the plan in consultation. Report sent back to the referring providers. This facility ongoing collaborations and the ensuring comprehensive patient management. आता मला या ठिकाणी काय करायचं आहे की कोलॅबोरेट करायचं आहे अदर हेल्थ एजन्सीसोबत. म्हणजे कोणते कोणते, प्रायमरी हेल्थ सेंटर असेल, कम्युनिटी हेल्थ सेंटर असेल, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल किंवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असेल. आता या ठिकाणी एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि माझ्या अंडर एक रुलर आहे. ते रुलरमध्ये मी सब सेंटरला वर्क करतो. तर मला काय करावं लागेल, कोलॅबोरेट करावं लागणार ह्या हेल्थ सेंटरपासून त्या हेल्थ सेंटरपर्यंत. ज्यावेळेला मी एखादा पेशंट या ठिकाणी पाठवू शकतो, सो हे या ठिकाणी रिसिव्ह करू शकतो. ओके, म्हणजे काय कोलॅबोरेट करायचं आहे, कन्सल्टेशन भरायचं आहे आपल्याला पेशंटचं. कम्युनिकेशन अँड द फॉलोअप, पेशंट एज्युकेशन अँड द एंगेजमेंट. म्हणजे काय, पेशंटला एज्युकेशन करायचं आणि त्याची एंगेजमेंट करायची. मग
जी प्रोसेस आहे पेशंटला एक्सप्लेन करायची प्रॉपरली अगोदर, की रेफर का, पेशंट बोलले का म्हणजे मला रेफर का करता तुम्ही, त्यांना सांगायचं की तुम्हाला स्पेशल ट्रीटमेंटची गरज आहे. ओके, आपण हे त्यांना प्रोव्हाइड करणार इन्फॉर्मेशन. मग रिझन सुद्धा सांगायचं आपल्याला की का आहे ना. आता जर का मी तुम्हाला बोलतो तुम्हाला रेफर करायचं अनदर हॉस्पिटलला, मग कधी कधी पेशंटला काय वाटेल की नाही या डॉक्टरांकडून काही होऊ शकत नाही, वाटतं ना. पेशंट मग काय करतात, डाऊट घेतात डॉक्टरच्या नॉलेजवर. मग डॉक्टर काय बोलतात, असं नाही आहे, तुम्हाला स्पेशल ट्रीटमेंटची गरज आहे म्हणून तुम्हाला मी ट्रान्सफर करतोय. ओके, मग त्यांना काय करायचं, आता कन्सल्टेशन बनवायची त्यांची. ओके, आणि त्यांना काय करायचं, सुपरवाइज करायचं. एंगेजमेंटचं मिनिंग काय होतं, सुपरवाइज. त्यांना तुमच्या संपर्कामध्ये ठेवायचं पेशंटला. पेशंटची रिकव्हरी रेट किती आहे, पेशंटला डायग्नोसिस काय केलं आहे, पेशंटचा प्लॅन काय फॉर द ट्रीटमेंट. ओके, ऑल तुम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगू शकतात. कम्युनिकेशन्स आणि फॉलोअप आहे त्या. कम्युनिकेट करायचं ना तुम्हाला पेशंटसोबत. आणि फॉलोअप केअर काय, जी फॉलोअप केअर की तुम्हाला सांगायचं आहे पेशंटला की आफ्टर द रेफरल सिस्टीम, ज्यावेळेला रेफरल सिस्टीम फिनिश होईल सो त्यानंतर तुम्हाला फॉलोअप असतात. आपण बोलतो ना की डॉक्टर्स आपल्याला काय बोलतात की आफ्टर 8 days नंतर या, आफ्टर 8 days नंतर परत यायचं आहे. म्हणजे काय, फॉलोअप. तो फॉलोअप असतो. फॉलोअप आपण काय करतो की प्रॉपरली इव्हॅल्युएट करण्यासाठी की मी जे टॅबलेट दिला, जे मी जी ट्रीटमेंट दिली ती प्रॉपरली फॉलोअप यांनी घेतली का. मग तुम्हाला डॉक्टर्स विचारणार की तुम्ही प्रॉपरली मेडिकेशन्स घेतलंय का. तुम्ही काय बोलणार नाही 1 day स्किप केलं होतं. मग डॉक्टर्स तुम्हाला बोलणार का स्किप केलं, परत आज घ्या मग होऊन जाईल. ओके, तसं. सो म्हणजे काय की ती फॉलोअप केअर असणार की आफ्टर तुम्हाला डिसीज कंडिशन तुमचं सगळं झालं त्यानंतर आपण फॉलोअपलाच गेलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा हेल्थ केअर रेफरल सिस्टीम इन इंडिया. आता आपण बघणार आहे इन इंडिया मध्ये रेफरल सिस्टीम कशी आहे. दिसणार नाही, मी वाचून सांगतो. प्रायमरी हेल्थ सेंटर, या ठिकाणी सब सेंटर दिलेलं नाही, पण आपण डायरेक्टली प्रायमरी हेल्थ सेंटर पासून बघू. आता प्रायमरी हेल्थ सेंटर मध्ये एक पेशंट गेला. ओके, पेशंटला फर्स्ट कोणासोबत कॉन्टॅक्ट होणार, खूप साऱ्या पेशंट सोबत, कारण की प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये कमीत कमी 5 बेड्स तरी असतात. ओके, मग तो काय करणार की रेफरल सिस्टीम करणार इन हायर केअर ऑफ जसं काय कम्युनिटी हेल्थ सेंटर आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला. आता आम्हाला कळालं की पेशंटला ॲबडोमिनल म्हणजे काय, जीआयचा प्रॉब्लेम आहे, ॲबडोमिनल प्रॉब्लेम. आता मी तर जनरल फिजिशियन, जस्ट कम्प्लीटेड काय MBBS कम्प्लीट केलेलं, पण मी PG वगैरे केलं नाही. मी MOA मेडिकल ऑफिसर तिथला, जनरल फिजिशियन. मग मी काय करणार, त्यांना ट्रीटमेंट तर मला द्यायची आहे, स्पेशलिस्ट ट्रीटमेंट. मग मी काय करणार, त्याला कम्युनिटी हेल्थ सेंटर असेल किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल, मी ह्या 2 ठिकाणी त्यांना रेफर करणार. त्याला आपण काय बोलतो, प्रायमरी हेल्थ सेंटरची रेफरल सिस्टीम. कळालं. मग आता सेम डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि कम्युनिटी सेंटरमध्ये तो गेला. कम्युनिटी सेंटरमध्ये गेल्यानंतर काय होणार, ते सेकंडरी केअर प्रोव्हाइड करणार आहे. फर्स्ट केअर कोणा प्रोव्हाइड केली, प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये. सेकंडरी केअर कोण प्रोव्हाइड करणार, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि कम्युनिटी हेल्थ सेंटर. मग त्या ठिकाणी रेफर केलेल्या पेशंटकडून काय करणार, आपण डायग्नोसिस करणार. मग परत आपण त्याला टर्शरी हॉस्पिटलला पाठवणार की आमच्याकडे एवढ्या फॅसिलिटीज अवेलेबल नाहीये, इक्विपमेंट आमच्याकडे नाहीये, नंबर ऑफ बेड्स आमच्याकडे अवेलेबल नाहीये. आता त्या पेशंटला आपण एंडोस्कोपी करायची, तर एंडोस्कोपी करण्यासाठी आमच्याकडे इन्स्ट्रुमेंट नाहीये. मग तुम्हाला कुठे पाठवणार, ते टर्शरी केअर हॉस्पिटलला. टर्शरी केअर हॉस्पिटल ते असतं जसं की स्पेशलाइज सेंटर. मग ते स्पेशल सेंटर असणार फॉर द GI, म्हणजे कोणतं, आपण बोलतो ना GI सिस्टीम वाला स्पेशल हॉस्पिटल असणार आहे. ज्या ठिकाणी माझा पोट दुखतं असं मी डायरेक्ट डॉक्टरकडे असे जाणार जे ज्यांचं स्पेशलायझेशन झालं फॉर द GI सिस्टीमवर. ओके, किंवा GI सिस्टीम पकडू किंवा हार्ट पकडू. मग आता मला ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे, मला सेकंडरी लेवलला ट्रीटमेंट प्रोव्हाइड झाली, मग मला टर्शरी लेवलला प्रोव्हाइड करणार. म्हणजे तिथे काय करणार, माझी एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, बायपास सर्जरी, हे सगळ्या सर्जरी होऊ शकतात. मग ते कोणतं हॉस्पिटल झालं, टर्शरी केअर हॉस्पिटल. टर्शरी केअर हॉस्पिटलला तुम्हाला 3rd लेवलला आपण ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार. इन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किंवा ते डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला सुद्धा असू शकतं किंवा तो प्रायव्हेट क्लिनिक सुद्धा असू शकणार आहे, पण ते जे मल्टी स्पेशालिटी आहे ते. आता प्रायव्हेट हेल्थ सेक्टरचे कसे आहेत आपण बघून घेऊया. प्रायव्हेट हेल्थ सेक्टरमध्ये पण सेम आहेत. ओके, कॉर्पोरेट हॉस्पिटल आपण त्यांना असं बोलतो. ओके, त्या ठिकाणी आपण रेफर केलं तर आपल्याला काय स्पेशल केअर देता येईल. ओके, डिपेंड ऑन देअर त्यांच्या फॅसिलिटी किती प्रोव्हाइड करतात ते त्यांचं हॉस्पिटल.
जर का माझं हॉस्पिटलमध्ये इक्विपमेंट नाही आहे पण मी फॅसिलिटी चांगल्या प्रोव्हाइड करू शकतो, मी आउटसाईडवरून इक्विपमेंट मागवू शकतो जे पण लागणार आहे ते. ओके, पण मी सर्व्हिस कशी भारी प्रोव्हाइड करणार. इन्शुरन्स बेस्ड रेफरल, इन्शुरन्स सगळ्यांना माहिती आहे, इन्शुरन्स बेस्ड रेफरल की माझं हे इन्शुरन्स आहे, सो मला गव्हर्नमेंटने मला प्रायव्हेटमध्ये जायचं आहे कारण की माझं इन्शुरन्स क्लेम होईल. ओके, मला अप्लाय होईल तसं. बेनिफिट ऑफ रेफरल सिस्टीम हेल्थ केअर कोणते कोणते. ॲक्सेस टू स्पेशलाइज केअर, त्यानंतर इनेबल पेशंट टू ॲक्सेस स्पेशलाइज एक्सपर्टीज, ॲडव्हान्स डायग्नोस्टिक्स प्रोसिजर आणि स्पेशलाइज ट्रीटमेंट विदिन द हेल्थ केअर नेटवर्कमध्ये. म्हणजे काय, जे प्रॉपरली डायग्नोसिस टेस्ट आहे त्या पण होणार, डायग्नोस्टिक ट्रीटमेंट फॉलो होणार. ओके, त्यानंतर स्पेशल ट्रीटमेंट सुद्धा फॉलो होणार ज्या सेपरेट जो डिसीज कंडिशन झाल्या त्याला. कंटिन्युटी ऑफ केअर म्हणजे काय, दिस पॉलिसी प्रमोट्स सेमलेस ऑर द ट्रान्झिशन्स ऑफ अँड ऑनगोईंग कम्युनिकेशन बिटवीन हेल्थ केअर प्रोव्हायडर्स एन्शुरिंग कन्सिस्टंट अँड द कॉम्प्रेन्सिव्ह पेशंट केअर. म्हणजे काय, कंटिन्युटी ऑफ केअर त्या ठिकाणी असणार त्यांची. ओके, जे आपण केअर कशी केअर आहे, कंटिन्युटी केअर म्हणजे कुठून प्रायमरी हेल्थ सेंटर असो, कम्युनिटी असो, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असो किंवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असो, ही कोणती केअर आहे, कंटिन्युअस आहे ना सगळी. पुढे ब्रेक झाली का आपली, नाही. आपण प्रायमरी केअर दिली, सेकंडरी केअर दिली, टर्शरी केअर, टर्शरी मध्ये कुठे आपण डायरेक्ट मल्टी स्पेशालिटी मध्ये पाठवू. ओके, तर आता आपल्या ह्या ठिकाणी हा टॉपिक संपलेला आहे, रेफरल सिस्टीम. रेफरल सिस्टीम मध्ये तुम्हाला काय नाही समजलं ते तुम्ही मला विचारू शकता. ओके, रेफरल सिस्टीम मध्ये आपण जस्ट समराइज करू हा टॉपिक. रेफरल सिस्टीम म्हणजे काय, रेफरल सिस्टीम म्हणजे काय की मला एका प्लेस पासून अनदर प्लेसला पेशंटला ट्रान्सफर करायचं आहे. म्हणजे प्लेस नाही म्हणता येणार, हेल्थ सेंटर, एका हेल्थ सेंटर पासून अनदर हेल्थ सेंटरला मला पेशंटला रेफर करायचं आहे, तर आपण काय बोलतो, रेफरल सिस्टीम. कशासाठी, फॉर द स्पेशल केअर प्रोव्हाइड करण्यासाठी. ओके, आपण डेफिनेशन बघितली, त्यानंतर आपण काय बघितले. ओके, कंपोनंट्स मध्ये कोणते कोणते आहेत, रेफरल प्रोव्हायडर्स जो असणार आहेत, जो रेफर करणार आहे तो, आणि एक रिसिव्ह म्हणजे मी रेफर करणार आहे आणि कोणतरी रिसिव्ह करणार आहे. म्हणजे काय, ह्या दोघांचे कंपोनंट त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर आपण काय बघितलं, रेफरल कोऑर्डिनेशन बघितलं आपण. त्यामध्ये आपण बघितले इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड असेल, रेफरल कोऑर्डिनेशन असेल, हे त्या ठिकाणी पाहिजे. नंतर क्लिनिकल इन्फॉर्मेशन एक्सचेंज म्हणजे मेडिकल रेकॉर्ड, कन्सल्टेशन असेल, कोलॅबोरेशन करायचे अदर हेल्थ ऍक्टिव्हिटी सोबत, कम्युनिकेशन्स आणि फॉलोअप हे इम्पॉर्टंट आहे. ओके, मग हेल्थ केअर रेफरल सिस्टीम बघितली आपण इन इंडियामध्ये कशी, तर अगोदर कोणतं येणार, प्रायमरी हेल्थ सेंटर, नंतर कम्युनिटी हेल्थ सेंटर, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि मग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. त्यामध्ये काय, प्रायमरीमध्ये आपण करणार प्रायमरी केअर, कम्युनिटीमध्ये कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये आपण देणार सेकंडरी केअर, टर्शरी केअर कुठे देणार आपण, एक तर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. ओके, त्यानंतर आपण इन्शुरन्स बेस्ड रेफरल बघितलं, बेनिफिट बघितले फॉर द स्पेशलाइज केअरसाठी आणि कंटिन्युटी केअर देण्यासाठी. ओके, हे बेनिफिट आहे रेफरल सिस्टीमची, म्हणून आपण हे फॉलो करतो. ओके, सर्वांना कळालं या ठिकाणी रेफरल सिस्टीम म्हणजे काय. थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन.